जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाव घेऊन आला एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावनो, आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो महाराजांची जयंती येते. तर हा व्हिडिओ आपण शिवजयंती कमिंग सूनवरती हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो पण अलर्ट मोशन या ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. अलर्ट मोशनची जी लिंक आहे तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. आणि वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. जर का तुम्हाला माहीत नसेल की आपलं जे मटेरियल आहे ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं, तर त्यासुद्धा व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. ओके, तर चला भावनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर चला पाहू ना, तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे. आणि बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेडबीट सोबतच काही इमेजेस आणि काही PNGs ॲड करून दिलेले आहेत. तर इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे. विवलवरती गेल्यानंतर आपले जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. आणि ॲड केल्यानंतर हे ऑडिओ सॉन्ग आपल्याला सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे. ऑडिओ सॉन्ग सर्वात खाली खेचून घेतल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे. लेअर डिलीट केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. आणि इथे या ज्या 3 लेअर तुम्हाला ऑफ दिसतात त्या PNGs आहेत, त्या पहिल्यांदा इथून ऑन करून घ्यायचे आहेत. PNG ऑन केल्यानंतर इथून थोडंसं आपण पुढे यायचं आहे. बरोबर 6.6 सेकंदाच्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन आपलं मटेरियलचा फोल्डर इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपली फर्स्टवाली इमेज आपल्याला इथे ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर इमेजेस ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इथून आपण थोडंसं पुढे यायचं आहे. आणि पुढे आल्यानंतर जिथून आपण इमेजेस ॲड केले त्या बीटवरती यायचं आहे. सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आणि जी ब्लॅक पेन जी तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल ती इथे ॲड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ती PNG आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्या बीटवरती येऊया जिथून आपण इमेजेस ॲड केलेत. त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर काय करायचं, आपण इथून आपली जी PNG आहे शिवजयंती लवकर, ही आपली जी PNG आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशनवरती जायचं आहे. आणि इथे अशी ती PNG आपल्याला सेट करून थोडीशी याची आपण साईज कमी करून घेऊया. आणि इथे अशी PNG सेट करायची आहे. सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ती PNG आपल्याला खेचून घ्यायची आहे. PNG शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला बॉर्डर भेटून जाईल ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ती PNG आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्या शेकीपटचा जो प्रोजेक्ट आहे तो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इथून आपला इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी तुम्हाला बीटमार्कमध्ये मी इमेज ॲड करून दिलेली आहे त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचं आहे. तर इथे तुम्हाला खाली ती इमेज भेटून जाईल. त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर पुन्हा शेकीपट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. आणि बीटमार्कमध्ये तुम्हाला मी ज्या PNGs ॲड करून दिलेले आहेत इथे तुम्हाला शिवजयंतीची दिलेली आहे. त्याच्यानंतर लवकरच आणि इथे कंबाईन आहे शिवजयंती लवकरच, अशा तुम्हाला 3 PNG ॲड करून दिलेले आहेत. तर तिन्ही PNGला आपल्याला आपला जो इफेक्ट नंबर 2 आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेकीपट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. आणि आपण जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 3 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. तर इथे आपण पेस्ट करून घेऊया. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे आपला इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्या शेकीपट प्रेझेंटवरती येऊन रेक्टँगलच्या ज्या 2 लेअर तुम्हाला मी शेकीपटमध्ये दिलेले आहेत त्या इथून कॉपी करायचे आहेत. कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि त्या लेअर आपल्याला इथे पेस्ट करायचे आहेत. पेस्ट केल्यानंतर आपण व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत लेअर आपल्याला टाईमच्या ऑप्शनवरती घेऊन खेचून घ्यायचे. तर इथून आपण खेचून घेऊया. त्याच्यानंतर आपली बॉर्डरवरती घेऊया.
तर तुम्हाला व्हिडिओ काही अशा प्रकारे दिसून जाईल. तर भावांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो काही अशा प्रकारे होतोय. तर इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भावांनो, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.